वाढदिवस होता मुलासाठी हे प्रेझेंट घेतलं आम्ही. छान आहे. ह्याच्याची किंमत 3,360 काहीतरी आहे. पण आम्ही ते 2,800ला घेतलं. छान आहे, खूप जड आहे. छान झाला वाढदिवस. खूप मजा आली. त्याला आवडतं असलं. आता परत आमच्याकडे पितळ यायला लागले. खूप दिवसापासून आम्हाला घ्यायचं होतं हे ताट आणि वाटी. अगोदर एक पीस घेऊन बघितलं, म्हणजे एक सेट. आता पुढच्या वेळेस आम्ही काय करणार, अजून एक सेट घेणार. असे हळूहळू प्रत्येकाला एक एक सेट असं घ्यायचं आहे मला पण. आता एक सेट झाला ना, तर असं वाटतं की चौघांचे 4 सेट नंतर घ्यावं. पण एका वेळेस एकच सेट, कारण याची किंमत किती आहे, 2,800 ना. बघू आता पुढच्या वेळेस असाच सेट घेणार. त्याला सांगितलं आम्ही की आम्हाला असाच सेट पाहिजे. हो म्हणे, तुम्ही फोटो काढून ठेवा, मग तुम्हाला हा सेट तुम्हाला परत मिळेल. किंमत फक्त वाढेल म्हणे, असं सांगितलं त्यांनी. आम्ही हसलो त्याला. नाही ना, आम्हाला किंमत थोडं कमी पाहिजे म्हणलं. हे आता मला एकदम अर्जंट पाहिजे होतं, त्यामुळे मी रात्री आम्हाला 10 वाजले. मॉलमधून कपडे खरेदी केली. नंतर मग दुकानात गेलो. खरं म्हणजे दगडूशेठच्या गणपती तिथं पितळाचं खूप छान भेटतं. पण इतका उशीर झाला, आम्हाला 10 वाजले. त्यामुळे आम्ही 10 वाजता रावेतमध्ये जाऊन हे सेट आणला. सेट छान आहे, म्हणजे असं नावं ठेवायला काहीच नाही. म्हणजे खूप जड आहे हे ताट वगैरे, आणि वाट्या पण खूप जड आहे. आणि एक डिश, म्हणजे 2 वाट्या, एक डिश, एक ग्लास आणि एक चमचा दिला त्यांनी. सगळ्यांना आवडलं. आता जेवण जेव्हा करेल तेव्हा तुम्हाला मी दाखवेल, कारण त्यांना संध्याकाळी उशिरा दिलं ना, आणि नंतर आम्ही बाहेर जेवायला गेलो होतो. चला, आता ह्या दोघं बघा आमचे नातवंड कसे बसलेत टी व्ही बघत. नुसतं जेवण करायचं, टी व्ही बघायचा, आणि थोडंसं खेळायची मस्ती वगैरे. त्यांचं मी तुम्हाला थोडंसं शूट करून दाखवते. पिक्चर बघतात, इंग्लिश हिंदी वगैरे, लहान मुलांचे. टाईमपास भरपूर करतात ते. ते बघा पाय कसा केला. व्हिडिओ काढू नको म्हणतो मला. छान आहे, मस्त मजा करतात. त्यांचा आता सध्या सुट्ट्या आहेत ना त्यांना. हा पिक्चर बघत होते. छान आहे तो पिक्चर पण. आम्ही पण बघतो त्याच्यासोबत, पोरांसोबत. आणि पोरं कशी काय बघतात काय नाही लक्ष ठेवायला लागतं ना आजोबा आजींकडे. मग आम्ही बघत होतो काय करतो ते काय नाही. हे बघा, हा पिक्चर बघत होता तो. हसतोय. तो तर बघतच नाही. मग इथं तो रात्रीचा त्याला खेळायचं होतं व्हॉलीबॉलसारखं तो बॉल असतो ना, तर त्याला जबरदस्ती त्या मुलांना सांगितलं ह्याला थोडा वेळ खेळू द्या, तर येतच नव्हता. ते शूट केलं थोडंसं. छान खेळतो तो व्हॉलीबॉल, म्हणजे बॉल मारायचं. पण ते मोठी मुलं प्रॅक्टिस करत होते. ह्यांना म्हटलं थोडंसं वेळ घ्या, मग तो जायलाच तयार नाही. मग शेवटी मुलं म्हणे आता आमचं संपलं म्हणून, तेव्हा तो निघाला मग. आणि इथे आम्ही हॉटेलमध्ये आलो होतो जेवायला संध्याकाळचं. मुलं पण आली होती, सगळे आलं होतं. थोडं शूट केलं इकडचं. आणि इथं पाणी वगैरे होतं, पण लाईटीमुळं काही तेवढे चेहरे व्यवस्थित दिसत नाही ना. आणि जरा असं दाखवलं तुम्हाला. छान आहे हॉटेल हा. मला वाटतं ब्लू स्काय काहीतरी नाव आहे याचं. आणि थोडं शूट केलं इथं.